आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक मिनिट तुम्ही आमच्या घरात कसे आलात? मी 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 पोलिसांना फोन करते। मी रुमाल लाव, रुमाल लाव, रुमाल लाव, रुमाल लाव तोंडाला। मी मी ओरडे ना, मी ओरडे, मी 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 पोलिसांना फोन करणार। थांब राहायचं। मी हात कापून घेत होतो। एक मिनिट मी गप्प बसते। ताई आम्ही चोर होता, मी तुमच्या घरात चोरी करायला आलो, पण आम्ही तसे चोर नाही। चोर नाही मग चोरी करायला काय आलात? म्हणजे आम्ही खानदानी चोर नाही हो। एक वेळ फक्त चोरी करायला आलो। मी पण पांडुरंगाचं बघताय। हो तर पांडुरंगाची शपथ। पांडुरंगाची शपथ खोटी घेऊ नका। खोटी शपथ घेत ना। हो बहिणीचं लगीन आहे, घरात पैशाची कमी आहे, 10-12 अडचणी अशाच आहेत। तुम्हाला सांगतो, हातात काम नाही म्हणून पोटाला अन्न नाही, पैसे नाहीत म्हणून घरात चोरी करायला आलो। कोणाचं वाईट करायचा हेतू नव्हता। या बाईपासून आम्ही वाचवले तुला। ह्यांच्यापासून म्हणजे? या बाईने तुझ्या अंगावर झुरळ टाकलं। आणि ते उभं राहून सरकण्याचं ते खेळ नसतं ना, ते तुला पाडण्यासाठी ठेवलं। हे आम्ही दोघांनी तुला वाचवलं। नाही ते असू द्या, पण ह्यांना काय झालंय? तुम्ही काय केलं ह्यांना? ते तासाभरात शुद्धीवर येतील। चोरी करायची ट्रेनिंग घेतली आम्ही इंटरनेटवरून। तुम्ही म्हणालात ना की तुम्ही चोर नाही आहात। अहो तसे चोर नाही, आता एकदा चोरी करायची होती म्हणून तेवढी ट्रेनिंग घेतली। ताई आमचा विश्वास ठेवताय। नाही मला तुमच्यावर विश्वासच नाहीये। अहो आता कसं समजवताय? ह्यो माझा माणूस खाली पडलेला असताना मी तुमच्याशी गप्पा मारत बसलोय। अहो मनात आलं असतं तर हा गयावरनं फिरवायला किती वेळ लागला असता सांगा? पण आपण चांगल्या माणसांचं वाईट करत नाही। ताई खरंच माझा विश्वास ठेवा, मी पाया पडतो। नाही लांब राहा। त्या बेशुद्ध पडलेल्या दादाचं काय? तो तासाभरात शुद्धीवर येईल। ते बेशुद्ध करायचं औषध लावले ना त्याला, त्यामुळे तो बेशुद्ध झालाय। मी नक्की तुमच्यावर विश्वास ठेवू शकते ना? माझी बहीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। तिचं आठवड्याभरावर लगीन आहे। तिचं लगीन नाही झालं ना तर तिला आयुष्यभर असंच पडून राहावं लागेल। कसलं ऑपरेशन? ते एका ठिकाणी काम करत असताना जिन्यावरून पाय घसरून पडले। तिच्या हाताला मोठी जखम झाली। नशिबानं नवऱ्यानं नकार दिला नाही, पण ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही। ताई मी जे मिळेल ते काम करतो आणि घर खर्च चालवतो। थोडेफार पैसे बी जमा केले, पण आता सगळ्याच गरजा पूर्ण करायच्या म्हटल्या तर 47,500 गरज आहे। पण ती जिथे काम करत होते त्यांनी मदत नाही केली का? ती मोठी श्रीमंत लोक गरिबाचा वापर करतात आणि फेकून देतात। त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? बरं, तुम्ही तुमच्या बहिणीची काळजी घ्या, पण हा जो मार्ग तुम्ही निवडलात ना तो चुकीचा आहे। ताई आमची दोघांची बी इच्छा नव्हती, पण नाईलाज होता। काय गं, कुठे आहेस तू? मला आता जावं लागेल। तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वयंपाकघरात थांबा आणि हो, चोरी करायची नाही। नाही ताई, जा। काय गं? आले। माझी काळजी घ्यायची आहे ना, मी झोपले असते तेव्हा बरोबर येतेस मालिश वगैरे करायला।
आता मी जागी आहे तर का नाही येत? काळजी घ्यायची ना माझी. बघ गोळ्या कुठे आहेत माझ्या? आले. हो गोळ्या गोळ्यात. घरचे सुद्धा अजून आले नाहीयेत. कुठे गेले तितका वेळ कुणाच ठाऊक. माझं ह्यांच्याशी झालं फोनवर बोलणं. हो, ऐकलं मी. कुठून बुद्धी झाली आणि स्पीकरवर टाकायला सांगितला फोन. उठतील नाही. होय ताई, तोंडावर पाणी मारले. चोरी करायचा प्रयत्न केलात ना, म्हणून हे असं झालं. माझा भाऊ सखदेव दादा, त्याला पैशांची गरज असते ना, तेव्हा कष्ट करून मेहनत करून पैसे कमवत होतो. अशा गोष्टी नाही करत. उठवा त्यांना. भाऊ, हे थांबव. ती ताई चांगली आहे. तिने आपल्या अडचणी समजून घेतल्या आणि पोलिसांना बी फोन नाही केला. खरंच? होय. ताई माफ करा आम्हाला. माझी माफी मागण्यापेक्षा विठुरायाची माफी मागा आणि उठा भाषा काढायचा. होय ताई. चल. बास आता, इथे या. तुमच्या ताईसाठी लग्नाची साडी आहे यात, घ्या. लई आभार ताई. नाही, आभार नका मानू. त्यापेक्षा चोरी नका करू. हो. तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा कष्ट करून मेहनत करून पैसे कमवत जा. हे असं करून नाही. आणि हो, घरातून बाहेर पडताना जरा सांभाळून. म्हणजे सासूबाईंनी बघितलं ना तर मी तुमची मदत नाही करू शकणार. ताई तुमच्यासारखी माणसं मोबाईल मध्ये सुद्धा बघायला मिळत नाहीत. पुरे झालं कौतुक, आता जा तुम्ही. चल.